मोबाईल न दिल्याने वडिलांचा खून केल्याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयानं मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। सदरची घटना ही तळा तालुक्यातील वरळगावच्या हद्दीत घडली होती। गुन्ह्यातील आरोपी भावेश भागुराम काप हा मयत वडील भागुराम धर्मा काप यांच्याकडे मोबाईल मागत होता। वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिला। या गोष्टीचा मनात राग धरून वडील आणि मुलांमध्ये बाचाबाची आणि झटापट होऊन आरोपी मुलांना लाकडी चोपणा डोक्यात मारून गंभीर जखमी करून त्याने जीवे ठार मारलं। या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक महाड निलेश तांबे यांनी केला आणि सदरचं दोषारोप पत्र जिल्हा व सत्र न्यायालय माणगाव येथे दाखल केलं। या खटल्याची सुनावणी माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माणगाव येथे झाली। या खटल्यामध्ये अतिरिक्त शासकीय अभियोक्ता जितेंद्र दत्तात्रय म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीनं काम पाहिलं आणि गुन्ह्यातील साक्षीदार तपासून कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्त्वाचे न्यायनिर्णय दाखल केले। माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबितीनंतर घटनेतील आरोपी याला 13 ऑगस्ट रोजी दोषी धरून जन्मठेप आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली। खोपोली महामार्गावर आंबेघर स्टॉप जवळ पेणवरून खोपोली दिशेने निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी एसटी बसला अचानक आग लागल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली। एसटीच्या गिअर बॉक्स मधून धूर आल्याचं समजताच एसटी चालक MR दहीफळे आणि वाहक SK गाडे यांनी एसटी बस रोडवर उभी करून पाहिलं असता त्यांना आग लागल्याचं समजलं। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशामक यंत्राच्या सहाय्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला। एसटी बस CNG असल्यामुळे प्रवासी मात्र घाबरले होते। मात्र वाहन चालक आणि वाहक यांच्या तत्परतेमुळे आग विझवण्यात आली आणि सुदैवानं मोठा अनर्थ टळला। प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संघटना पेण यांच्या मार्फत मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रासाठी बेकायदेशीरपणे संपादित केलेली 1505.47.90 हेक्टर इतकी जमीन परत मिळवण्यासाठी दिनांक 18 ऑक्टोबर 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयात रीट पिटिशन दाखल केले। सदर विषय आवश्यक असलेली माहिती कोणतेच कार्यालय देण्यास गंभीर नसल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे माहितीच्या अभावी माननीय उच्च न्यायालय मुंबई कोर्टात दाखल केलेल्या रीट पिटिशनच्या कामाच्या संदर्भात व्यत्यय येत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास संघटनेच्या माध्यमातून पेण प्रांत कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। नवी मुंबईतील आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज यासारख्या मूलभूत प्रश्नांसाठी काँग्रेसतर्फे काहीतरी कर नवी मुंबई कर या लोकचळवळीचं दुसरं पर्व राबवण्यात येणार आहे। या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न आक्रमकतेने प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत। यावेळी प्रशासन शहरातील झोपडपट्ट्या अधिकृत करत आहे। मात्र ज्यांच्या जमिनीवर या झोपडपट्ट्या उभ्या आहेत त्या प्रकल्पग्रस्तांची घरं अनधिकृत का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। काँग्रेसला संधी मिळाल्यास सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी दिली। यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था तसंच रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचा दरवर्षी 2 रुग्णवाहिका लोकार्पण करण्याचा मानस आहे। त्या अनुषंगाने मागच्या महिन्यात दिघोडे ग्रामपंचायतीसाठी तर आता खालापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष कृष्णा पारंगे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वासांबे विभागासाठी संस्थेच्या सौजन्यानं 14वी रुग्णवाहिका रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आली आहे। खासदार सुनील तटकरे यांच्या सूचनेनंतर शासकीय अधिकाऱ्यांनी महामार्गाचे ठेकेदार असलेल्या कल्याण टोल प्लाझाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन मुंबई गोवा महामार्गावरील कोलेटी ते सुकेळी पर्यंतच्या मार्गाच्या कामाची पाहणी केली होती। यावेळी नागरिकांनी सुचवलेल्या अनेक समस्या, महामार्गाची दुरुस्ती याबाबत अद्याप कोणतीही हालचाल कल्याण टोल प्लाझाकडून सुरू करण्यात आलेली नाही। पाऊस कमी झाला तरीही कल्याण टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांना महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडला नाही। त्यामुळे महामार्गाची पाहणी हा केवळ एक दिखावाच होता का अशी चर्चा आता रंगू लागली आहे। ठाण्यातून चोरी केलेल्या मोबाईलची मध्य प्रदेश, नेपाळमध्ये विक्री करणाऱ्या 2 सराईट चोरट्यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी फैज वाहिद शेख वय वर्ष 20 राहणार भिवंडी आणि अझरुद्दीन मोयुद्दीन मोमीन राहणार भिवंडी अशी अटकेतील चोरट्यांची नाव आहेत। नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरीचं प्रमाण वाढलंय। या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करत 2 सराईत आरोपींना मोबाईल चोरी प्रकरणी अटक केली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंड परिसरात असलेल्या क्षणभर विश्रांती हॉटेलजवळ आज सकाळी 2 ट्रेलरमध्ये झालेल्या अपघातात 1 जण जखमी झाल्याची घटना घडली। या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांचं पथक, वाहतूक शाखेचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली। तसंच जखमीला त्वरित रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले। या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे।
गेल्या काही महिन्यांपासून गव्हाण कोपर रस्त्याची भयानक दुरवस्था झाली होती. ग्रामस्थांना रस्त्यावरून चालणं तसंच दुचाकी चालवणं जिकरीचं झालं होतं. बरेच दुचाकीस्वार स्लिप होऊन पडत होते. याची दखल घेत रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांनी तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सिडको अधिकाऱ्यांकडे केली. तसंच दीपावलीपूर्वी पक्का डांबरी रस्ता करण्याचं आश्वासन सिडको अधिकाऱ्यांनी या प्रसंगी दिलं. महेंद्र शेठ घरत यांच्या पाठपुराव्याने तातडीने झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं. देशात स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहानं साजरा केला जाणार आहे. त्याआधी उरणमधील ONGC CSFच्या माध्यमातून जनतेत जनजागृती करण्यासाठी आज तिरंगा हातात घेऊन बाईक रॅली काढण्यात आली. ONGC CSF कॉलनी येथून प्रमुख अधिकारी मंगेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी तिरंगा हातात घेऊन बाईक रॅली काढली. सदर बाईक रॅली ही CSF कॉलनी येथून पीरवाडी हेलिपॅड नंतर उरण शहरात फिरून काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय, जय जवान, जय किसान अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आपल्या आजूबाजूला अनेक माणसं दिव्यांग आहेत. त्यांना एक हात मदतीचा दिल्यास त्यांना छोट्याशा आनंदाची गरज असते ती पूर्ण होते. म्हणून एक हात मदतीचा द्यावा असं आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. सविता कालेल यांनी केलंय. एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा हा कार्यक्रम महसूल विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय चौक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डोळे, कान, नाक, घसा, हात, पाय आणि मानसिक आरोग्य यांची तपासणी करून एकूण 156 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.